श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 13 मे म्हणजेच बुधवारी अपरा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. ब्रह्मपुराण आणि विष्णू पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथानुसार अपरा एकादशी अत्यंत पुण्यकारक मानली जाते. असा विश्वास आहे की हे व्रत पाळल्याने माणूस अगदी गंभीर पापांपासून मुक्त होऊ शकतो. असे म्हटले जाते की भगवान कृष्णाने युधिष्ठिराला याचे महत्त्व समजावून सांगितले की अश्वमेध यज्ञ करणे, पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणे आणि उदार दान करणे यासारखे लाभ या एकादशीमुळे मिळतात. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद पुण्य असे आहे. तसेच अपरा एकादशीचं व्रत केल्याने पूर्वजांना संतुष्टी प्राप्त होते, समृद्धी आणि मृत्यूपश्चात आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील मिळते. अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते, कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्त करते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस, पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यास, संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते. या एकादशीला अचला एकादशी, जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात. अपरा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापापासून मुक्ती मिळते. तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांना शांती मिळते. अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ, गहू, डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात. यामुळे घरात कधी अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते. तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही गरिबांना, गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करू शकतात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी तहानलेला पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण अजिबात खाऊ नका या 3 भाज्या. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं. माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावं. त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे. पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, त्याचबरोबर तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे.
तसेच माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची। तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। शेवटी आरती करायची, प्रसाद वाटप करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे। अपरा एकादशीचं व्रत सोडल्यानंतर दान करणं शुभ मानले जाते। या दिवशी गरजूंना किंवा मंदिरात धान्य, फळे, कपडे किंवा पैसे दान करावे। धार्मिक श्रद्धेनुसार द्वादशी तिथीला दान केल्याने जीवनात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही, समृद्धी वाढते। या दिवशी तीळ, गूळ किंवा पूजा साहित्य दान करावे। यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। यासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा करणं आणि पाणी अर्पण करणं देखील शुभ मानले जाते। पण एकादशीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या। त्याचबरोबर काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही कळत नकळत सुद्धा सेवन ह्या करायच्या नाही आहेत। तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही एकादशीच्या दिवशी जास्त वेळ झोपायचं नाही आहे, दुपारी झोपायचं नाही आहे। आपल्याला दिवसभर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तसेच घरातील देवाऱ्याची साफसफाई करणं गरजेचं आहे। देवांच्या ठिकाणी कधीही अस्वच्छता नसावी, यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो। तसेच एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत। जर आपल्याकडनं कळत नकळत केस धुतले गेले तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना सामोरे हे जावं लागू शकतं। या दिवशी शरीराला तेल लावणं किंवा मालिश करणं वर्ज्य मानले जाते। यामुळे या दिवसाची पवित्रता भंग होते। तसेच एकादशीच्या दिवशी शरीराच्या कोणत्याही भागाचे केस, नख कापणे वर्ज्य मानले जाते। यामुळे व्रताचे पुण्य कमी होते। तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणाचेही मन दुखवायचं नाही, अपमान करायचा नाही। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मुक्या जनावरांना आपल्याला त्रास हा द्यायचा नाही आहे। झाडांची पानंही तोडायची नाही आहेत। जर तुम्हाला पूजेकरता किंवा उपायांकरता तुळशीपत्र हवी असतील तर आदल्याच दिवशी तुम्ही तोडून ठेवायचेत। एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र तोडणं वर्ज्य आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं। आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीची पत्र तोडली गेली, स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात। म्हणून आपल्याला जे पण पूजा करता पानं लागणार ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत। तर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी टाळायचे। तर आता जाणून घेऊया ते कोणते पदार्थ जे चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचे नाहीत। त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ। धार्मिक मान्यतानुसार एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य मानले जाते। मान्यतानुसार एके दिवशी महर्षी मेधा यांचा अंश भूमीत समाहित झाला होता, जेथून तांदूळाची उत्पत्ती झाली। त्यामुळे या दिवशी तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कांदा, लसूण याचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं। त्याचबरोबर मांस, मच्छी, मटण, मदिरा याचं सेवनसुद्धा करायचं नाही। तुम्ही घरातसुद्धा करायचं नाही की घराच्या बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला याचं सेवन हे करायचं नाही। त्याचबरोबर ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसे की कांदा, बटाटा, गाजर, बीट, मुळा या भाज्या सेवनसुद्धा चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या नाही आहेत। त्याचबरोबर कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे जे भोग आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात। त्याचबरोबर चुकूनही आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण वांगं हे तामसी पदार्थामध्ये येतं। तांदळाप्रमाणे आपल्याला एकादशीच्या दिवशी बार्लीचं सेवनसुद्धा
करायचं नाही, कारण बार्लीसुद्धा तामसी पदार्थामध्ये येते. त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मसालेदार पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे. तुम्हाला सात्विक अन्न जे आहे ते ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही जेवण बनवणार असतील तर त्यामध्ये मोहरीचं तेलाचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे. आता तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्ही फळाहार घेत असतील तर त्या फळांमध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तर या काही चुका आहेत. त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी सेवन करायच्या नाही आहेत. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट समस्या येतात आणि आपल्याला कळत नाही की आपल्याकडं अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हे भोग आपल्याला भोगावे लागत आहेत. पण आपल्याकडनं जेव्हा अशा विशेष तिथीला काही चुका घडतात तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना दोषांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही अजाणतेपणे सुद्धा या चुका झाल्या नाही पाहिजेत, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.